मवियाच्या जागा वाटपाचं ठरलंय, जिंकेल त्याची जागा असं धोरण आम्ही राबवणार आहोत असं मत आता संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे। जागा वाटपावर मवियाच्या नेत्यांचं एकमत झालंय असं सुद्धा संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की मवियाच्या जागा वाटपाबाबत अनेक तर्कवितर्क लागले जात होते, मात्र आता जिंकेल त्याची जागा असं धोरण आम्ही राबवणार असल्याचं मत आता संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे जागा वाटपावर आता मवियाच्या नेत्यांमध्ये एकमत आहे, कोणताही वादविवाद नाहीये अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे। महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढाताण नाही, होणार नाही। जागांचं वाटप जे आहे हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावरच होईल। शरद पवार साहेबांचं एकमत आहे, उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत। आम्ही पळपुटे नाहीत, तुम्ही रणछोडदास। बाबरीच्या लढ्यात भाजपचे नेते लपून बसले होते अशा शब्दामध्ये संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजपचं काय योगदान होतं? भाजपचा जन्मच 2014 नंतरचा आहे, त्यांचेच नेते म्हणतात असा टोला सुद्धा संजय राऊत यांनी भाजपवर लगावलाय। सध्याची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय की पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे की आम्ही पळपुटे नाही आहोत तर तुम्ही रणछोडदास आहात अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। बाबरीच्या लढ्यामध्ये भाजपचे नेते लपून बसले होते अशा शब्दामध्ये आता संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल केल्याचं आपण पाहतोय। स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजपचं योगदान काय असा सवाल सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे, कारण भाजपचा जन्मच 2014 नंतरचा आहे असं त्यांचेच नेते म्हणतात असंही संजय राऊत यांनी टोला लगावलाय। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदास आहे, पळपुट आहे। रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे, पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य। त्याला माहिती आहे का या माणसांना काय हे कुठे होते? हे बिळात लपले होते तेव्हा। यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान। स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीयेत, कुठे आहेत हे? लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं। त्यांचं कामाचं लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायची। शेतकरी जन आक्रोश मोर्चा थेट आपण या मोर्चामध्ये सहभागी होऊयात। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा शेतकरी जन आक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे। किल्ले शिवनेरी इथून हा मोर्चा निघालेला आहे। 3 दिवस हा जन आक्रोश मोर्चा असणार आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन। खरं तर या शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे या मोर्चामध्ये उतरलेले आहेत। मवियाच्या माध्यमातून हा मोर्चा खरं काढण्यात येतोय। सध्या आपण थेट दृश्य पाहतोय शेतकरी जन आक्रोश मोर्चातून। बैलगाडीच्या माध्यमातून आता अमोल कोल्हे जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी उठवावी, ही सगळ्यात मोठी बैलगाडीतून निघालाय। आपल्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, खरं तर महिलांनी चटणी भाकरी देऊन आपल्या मोर्चात सहभागी झालेत, काय एकंदरीत भावना आहे? मला वाटतं माता भगिनीचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे की माता भगिनी चटणी भाकरी देऊन तो घास भरवून सांगतात की तुम्ही आमचे मुद्दे हे सरकार समोर मांडतात, सरकारला जाग आणण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। आणि मला वाटतं हा पाठिंबा फार महत्वाचा आहे। हा शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं गेलेलं आहे। कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाहीत आणि या शेतकरी कुटुंबातल्या ज्या महिला आहेत या महिलांचा कुटुंबाची गुजराण चालवण्याच्या संदर्भामध्ये दुधाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते। ज्या दूध दुभत्यावर जो दिवसाचा खर्च असतो, शेतकरी जेव्हा पीक घेतो तेव्हा काही महिने पिकाचा भाव येण्यात, पैसे येण्यात काही महिने जातात, पण दूध दुभत्यावर हा दिवसाचा खर्च, दैनंदिन खर्च आहे हा शेतकरी कुटुंबाचा भागत असतो। आणि त्यामुळे माता भगिनींनी या पद्धतीनं जेव्हा दुधाला रास्त भाव मिळाला पाहिजे ही आपली एक आग्रही मागणी आहे। यासाठी माता भगिनी जेव्हा हा पाठिंबा देतात या माता भगिनींचा सुद्धा सरकारच्या विरोधात जो रोष आहे तो स्पष्ट दिसतो। शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, मात्र हे असताना आपण
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला देवेंद्र फडणवीसांना राज्याचे अर्धे मुख्यमंत्री म्हणला, नक्की काय म्हणायचं होतं तुम्हाला? नाही, राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि ते 2 उपमुख्यमंत्री असताना माननीय मला वाटतं की देवेंद्रजींचंच आधी कधीतरी हे म्हणणं होतं की उपमुख्यमंत्री पदच हे संविधानिक नाही, मग 2 उपमुख्यमंत्री पद आहेत, एका पदावर 2 माणसं बसली तर वेगळं काय म्हणणार. कारण यामध्ये वैयक्तिक त्या पदाचा मान ठेवून, त्यांच्या नेतृत्वाचा मान ठेवून कळकळीची मागणी ही आहे की जेव्हा कांद्यावर 40% निर्यात शुल्क हे लादण्यात आलं, हे 40% निर्यात शुल्क लादण्यात आल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं 2 लाख टन कांदा हा 2410 रुपयाने खरेदी केला जाणार. माननीय देवेंद्रजींनी या संदर्भात कधीही पुढचं स्पष्टीकरण दिलं नाही की एकूण किती कांदा खरेदी केला आणि किती शेतकऱ्यांना 2410 रुपये भाव मिळाला. म्हणजे त्यांच्या एका या घाईघाईनं या एका ट्विटमुळे आणि हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या ताटात तेव्हाही माती कालवली गेली होती. आता सुद्धा माननीय देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबतचा फोटो ट्विट करून निर्यात बंदी उठवली जाणार असं सांगितलं. आज त्याला जवळपास 3 आठवडे होत आलेत. या निर्यात बंदीच्या विषयी सरकार ढिम्म आहे आणि जर हे सरकार ढिम्म असेल तर महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी केली पाहिजे, ही आमचं त्यांच्या